आदित्य ठाकरे म्हणतात की यापूर्वी 2 बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं ते सांगितलं नाही. सभागृहामध्ये तुम्ही उत्तर द्या, सभागृहामध्ये एक प्रस्ताव आणा जो सर्वसमावेशक. मुळामध्ये आदित्य ठाकरेजी या दोन्ही बैठकीला आले नव्हते. ते कोणाच्या बाजूने आहेत आदित्य ठाकरे सांगावं. मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षण याच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत? आदित्य ठाकरे यांचा असली चेहरा कुठला आहे ते त्या दोन्ही बैठकीत आलेले नव्हते. ते प्रश्न विचारतात की त्या बैठकीत काय झालं, आणि मग दुसरं उत्तर द्यायचं झालं तर आदित्य ठाकरेंना त्या बैठकीत उपस्थित असलेले त्यांचे विरोधी पक्ष नेते जर माहिती देत नसतील तर कान कोणी उपटायचे की आदित्य ठाकरेंनी उभाटा सेनेने ठरवावेत. सर, काल विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल तुम्ही म्हटलं की सभागृहाच्या बाहेरच्या काही व्यक्तींनी सगळं घडवले, कोणावरती नेमका रोग आहे? मला वाटतं समाजाला पूर्ण कळलेलं आहे. विरोधी पक्षाला आमचं थेट आव्हान आहे. मी सभागृहातही बोललोय की तुम्हाला कोणाचा मेसेज आला, बोलवता धणी कोण. मी आजही आव्हान देतोय की त्यांनी नाव स्पष्ट करावं, अन्यथा आम्ही योग्य वेळेला नाव सभागृहातच स्पष्ट करू. आणि या पद्धतीने समाजाच्या आरक्षणाच्या, मराठा आणि ओबीसी दोघांच्याही भावनेच्या विषयाला पाठ फिरवणं, पळ काढून जाणं आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं याच्या एवढा मोठा अपमान नाही. आणि म्हणून मराठा समाज आणि ओबीसी समाजाची माफी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटा सेनेने मागावी, ही माझी मागणी आहे. मला वाटतं आदित्य ठाकरे अजूनही अभ्यासात कच्चे आहेत. मी मगाशी उत्तर दिलं. ते कोणाला प्रश्न विचारतात? आम्हाला, ज्यांनी आरक्षण सभागृहात मांडलं. आम्ही 10% आरक्षण मांडलं, त्याचा कायदा केला. एवढंही जर आदित्य ठाकरेजींना माहीत नसतील तर ते काय प्रश्न विचारतात आम्हाला, तुमची भूमिका काय? आणि त्यामुळे आदित्य ठाकरे या सगळ्यापासून बालबुद्धीसारखे वागतायत. शहा यांच्या घरावर हातोडा मारा तेव्हा सरकार त्यांना पाठीशी घालत नाही असं आम्ही समजतो. बघा, सरकारने या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालू नये, भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. कारवाई कायदेशीर केली पाहिजे, भाजपची भूमिका आहे. आवश्यकता वाटली तर कडक कलमं लावली पाहिजेत. लावलेल्या कलमावर दुःखी कुटुंब हे जर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या दुःखी कुटुंबाचं ऐकलं गेलं पाहिजे, आमचं म्हणणं आहे. त्या नाखवा परिवाराला संपूर्ण मदत मिळाली पाहिजे, आमचं म्हणणं आहे. त्या नाखवा परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.